संपूर्ण भारतीय राजकारण हे एका रिलिजियस फ्रीडमवर अवलंबून आहे. म्हणजे इथली मेजॉरिटी ठरवणार, पॉलिटिकल मेजॉरिटी विल डिसाईड की इथल्या प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे की नाही. म्हणून अनेक राज्यांनी अँटी कन्व्हर्शन लॉ, धर्मांतर विरोधी कायदे केलेले आहेत. कुंभमेळ्यामध्ये नेहरू आणि सुरू असताना लालबहादूर शास्त्री एकदा कुंभमेळ्यामध्ये नेहरूंना घेऊन गेले. नेहरूंना म्हणाले की तुम्ही जरा एक डुबकी मारा म्हणून. नेहरू म्हणाले आय एम सॉरी. शास्त्री म्हणाले 4 थेंब तरी डोक्यावर काढा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. उद्या मी येऊन 2 तास गंगेमध्ये पोहेन. आय विल स्विम बट टुडे आय विल नॉट ॲक्सेप्ट युअर ड्रॉप्स हिअर. हिंदुत्व हा पहिल्यांदा शब्द 1923 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदुत्व या पुस्तिकेत लिहिलं, ज्याच्यामध्ये क्लिअरली त्याने असं लिहिलं, देर आर 2 नेशन्स इन इंडिया, वन इज हिंदू नेशन, सेकंड इज मुस्लिम नेशन. आता ज्या सरकारला, मोदी सरकारला किंवा त्यांच्या जे सरकार जे इंडिया आहे, त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जर पाहिजे आहे समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याचा ड्राफ्ट सबमिट करा ना आणि सबमिट टू द पार्लमेंट. त्यामुळे नेहरू युग म्हणजे अंधार युग असं जे लोक म्हणतात ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत असं माझं म्हणणं आहे. आय एम ब्लंट इन दिस रिस्पेक्ट. माओ स्टूड ऑन लेनिन शोल्डर असं फेमसली म्हणलं जायचं. म्हणजे मार्क्सिझम, लेनिनिझम आणि माओ सेसुंग थॉट. मी 5 वेळा चायनामध्ये गेलो. चायनामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मी तियानमिन स्क्वेअरमध्ये जातो, ज्या ठिकाणी ह्याची बॉडी ठेवलेली आहे, कोणाची, माओची. ती बॉडी 250 फूट जमिनीच्या खाली ती लिफ्टने खाली जाते. अजूनही माओ शांत झोपल्यासारखं वाटतं. धरणीकंप झाला तरी माओच्या बॉडीला धक्का लागणार नाही. माओ गेल्यानंतर चेअरमन ऑफ चायना, हे रिपब्लिक ऑफ चायना, हे पद काढून टाकलेलं आहे. देर इज फक्त जनरल सेक्रेटरीची पोझिशन आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत होतो, ते इतक्या बालबोधपणे राजकारणाचा विचार करून आपल्याला चालणार नाही. 3.5% रेट ऑफ ग्रोथ, 4% रेट ऑफ ग्रोथ आणि 7% रेट ऑफ ग्रोथ, ह्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आणि फार मोठे आपण किमयागार केले असं मला वाटत नाही. तिसरं नेहरूंचं डायमेन्शन हे धर्मनिरपेक्षतेचं, त्याच्याविषयी काय तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. वेस्टर्न कंट्रीजमध्ये देर इज क्लिअर कट सेपरेशन बिटवीन चर्च अँड द स्टेट. इथे लोकांचं रिलिजियस माइंड आहे. स्टालिनने क्रांती स्टॅबिलाइज करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी धर्म ही संकल्पनात मोडीत काढली. पण त्याला त्या लक्षात नंतर असं आलं की आपण अनार्की करतो आहोत निर्माण. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला धर्मनिरपेक्षता, त्याच्यातले जे सगळे फंडामेंटल राईट जे आहेत, मार्गदर्शक तत्व जे आहेत, त्याच्यामध्ये राईट टू ॲक्सेप्ट रिलिजन, प्रोपगेट रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्य देखील तुम्हाला आहे. आता ते संपूर्णपणे ह्या एका क्लॉजवर संपूर्ण भारतीय राजकारण हे एका रिलिजियस फ्रीडमवर अवलंबून आहे. म्हणजे इथली मेजॉरिटी ठरवणार, पॉलिटिकल मेजॉरिटी विल डिसाईड की इथल्या प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे की नाही. म्हणून अनेक राज्यांनी अँटी कन्व्हर्शन लॉ, धर्मांतर विरोधी कायदे केलेले आहेत. समजा अशी कल्पना करा, हे सरकार 1956 साली असतं तर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करू शकले असते. म्हणून पटेल असं म्हणाले. पटेलांचा सगळ्यात उंच पुतळा उभारून पटेलांचं भूमिका तुम्हाला नाही समजून घेता येणार. तुम्हाला पटेलच म्हणाला की मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुस्लिम संस्कृती मानत नाही, जे जे या देशाच्या हितात असेल ते मी मानतो. धर्माला व्यक्तीने काय करावं, समाजाने काय करावं, हे पटेलसारखा माणूस म्हणू शकतो. नेहरू आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला नेहरूंच्या विषयी फेमस गोष्ट माहिती आहे ना, कुंभमेळ्यामध्ये नेहरू आणि सुरू असताना लालबहादूर शास्त्री एकदा कुंभमेळ्यामध्ये नेहरूंना घेऊन गेले. नेहरूंना म्हणाले की तुम्ही जरा एक डुबकी मारा म्हणून. नेहरू म्हणाले आय एम सॉरी. शास्त्री म्हणाले 4 थेंब तरी डोक्यावर काढा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. उद्या मी येऊन 2 तास गंगेमध्ये पोहेन. आय विल स्विम बट टुडे आय विल नॉट ॲक्सेप्ट युअर ड्रॉप्स हिअर. हे कन्व्हिक्शन केवढी असावी लागतील तुम्ही कल्पना करा.
याचा अर्थ नेहरूने चुका केल्या नाहीत असं नाही. त्या 2-3 चुका मी तुम्हाला सांगतो काय नेहरूने केल्या त्या. पण धर्मनिरपेक्षतेशिवाय ज्या दिवशी या देशामधून म्हणजे एका विशिष्ट धर्माचं राज्य, ज्याला हिंदू राष्ट्र असं म्हटलं जातं, ज्याचा आधार हिंदुत्व असा आहे. हिंदुत्व हा पहिल्यांदा शब्द 1923 विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदुत्व या पुस्तकेत लिहिलं, ज्याच्यामध्ये क्लिअरली त्याने असं लिहिलं, देर आर 2 नेशन्स इन इंडिया, वन इज हिंदू नेशन, सेकंड इज मुस्लिम नेशन. यू ट्राय टू अंडरस्टँड हाऊ पार्टिशन वॉज ओरिजिनेटेड. आय एम जस्ट टॉकिंग ऑफ हिस्ट्री. मी फक्त इतिहासाच्या विषयी बोलतो आहे. इथे प्रत्येक माणसाचा धर्म, म्हणजे समजा उद्या माझ्या बायकोने सांगितलं की मला गणपतीची पूजा करायची आहे, तर मी सांगेन सगळ्यात चांगला गणपती कुठे मिळतो, तिथून मी गणपती आणून देतो. एकच फक्त अट आहे की गणपतीची पूजा करायला मला सांगू नकोस. म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर मी महाबळेश्वरला गेलो कुमार सप्तर्षीचं अनुकरण करून. तर बायको म्हणजे पहिल्यांदा त्या महाबळेश्वरला म्हणजे श्रीकृष्ण त्याच्या देवळामध्ये गेली. मी बाहेर उभा राहिलो, ती गेली देवळामध्ये. त्यांच्या घरचं अगोदरचे लोक त्या ट्रॅडिशन वगैरे पाळायचे. 2-3 महिने प्रयत्न करून पाहिले. मी काही बोललो नाही, कारण शी हॅज कम्प्लीट फ्रीडम ना. तुम्ही तिच्यावर फ्रीडम कसं काय लादणार तुम्ही. तशा पद्धतीने धर्मनिरपेक्षता या देशातून ज्या दिवशी जाईल. आता काय होतं धर्मनिरपेक्षतेच्या विषयी, कॉमन सिव्हिल कोड. पहिली गोष्ट लक्षात अशी घ्या, देर इज नो वर्ड कॉमन सिव्हिल कोड, देर इज युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता ज्या सरकारला, मोदी सरकारला किंवा त्यांच्या जे सरकार जे इंडिया आहे, त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जर पाहिजे आहे समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याचा ड्राफ्ट सबमिट करा ना, आणि सबमिट टू द पार्लमेंट. यू आर जस्ट डुईंग शॅडो बॉक्सिंग. म्हणजे मी आता रात्री मुंबईला जाताना शॅडो बॉक्सिंग करत राहणार लोकांशी जे मला विरोध करतात त्यांच्याशी. त्याला काहीच अर्थ आहे ना. यू सबमिट द ड्राफ्ट. व्ही.पी. सिंग जेव्हा किडनीच्या आजारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये यायचे तेव्हा मला नेहमी बोलवायचे आपल्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर. मी म्हटलं युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विषयी तुमचं काय म्हणणं आहे. 5-6 वेळेला मी भेटलो जेवायला. ते म्हणले क्या क्या करोगे युनिफॉर्म. काय काय करणार तुम्ही युनिफॉर्म. आता मुंबईमध्ये जैनांच्या सोसायटीमध्ये मांसाहाराला पूर्णपणे बंदी आहे. आता उद्या की परवा ईद आहे. त्या मीरा भायंदरमध्ये गेली शेकडो वर्षे लोक ते बकरी आणून कापतात. आता त्या ठिकाणी लगेच दंगे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त सुरू झालेला आहे. आता बकरी ईदमध्ये जर त्यांनी बकरी कापायची, तुमच्या देवळासमोर जर कापली बकरी जर कापली, तर अंडरस्टँडिंग आहे की त्यांनी करताच का बने. नेहरूंचा हिंदू कम्युनलिझमला विरोध होता, मुसलमान कम्युनल. नेहरू वॉज अपोज टू कम्युनलिझम ऑफ एनिथिंग, एनी पार्टी, एनी कम्युनिटी, एनी सोसायटी, एनी कल्चरल ग्रुप. आता अशा पद्धतीने जर समजा हा देश एकत्र ठेवायचा असेल, आणि ह्याच्यावर इतकं विस्तृतपणे नेहरूने लिहिलेलं आहे. आता सध्याच्या गव्हर्नमेंटच्या विषयी काय लिहिलेलं आहे त्याच्या मी खोलात जाऊ इच्छित नाही. नेहरूने आपल्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 500 पत्र लिहिली. 500. प्रत्येक 15 दिवसांनी मुख्यमंत्र्याला पत्र. दिल्लीत काय चाललेलं आहे हे त्यांना कळवायचं. तुमचं काय ओपिनियन आहे तुम्ही कळवा. तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करू, तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे, अशा प्रकारचं. आणि म्हणून त्यांनी ती नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल सुरू केलेली होती. आता ह्याच्यामध्ये इंदिरा गांधीने इमर्जन्सी आणली, त्याच्या विरोधामध्ये आम्ही होतो. इमर्जन्सी आणताना तशा प्रकारची परिस्थिती होती हे मी आजही मान्य करतो, आणि तरी इमर्जन्सीला माझा विरोध होता. पण एक हिस्टॉरिक ज्या गोष्टी इंदिरा गांधीने केल्या, इंदिरा गांधीची ओळख लोकांना काय आहे की फक्त इमर्जन्सी आणली. 100 गोष्टी केल्या ज्या नेहरूंच्याही पुढे. 117 संघटना नेहरूने स्थापन केल्या, 117. अशी एक संस्था भारतात दाखवा साहित्य अकादमी सहित की जी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ज्याचा मी चेअरमन होतो, अशी एक संस्था सांगा जी नेहरूने स्थापन केली नाही. हे संबंध बेसिक स्ट्रक्चर ज्याच्यावर बिल्डिंग उभी आहे, ते संबंध बेसिक स्ट्रक्चर एकट्या जवाहरलाल नेहरूने उभं केलेलं आहे. ते तुम्ही बरोबर लिहिलं. भारताचा कोहिनूर,
आणि आशियाचा दीपस्तंभ. तर इंदिरा गांधींनी जेपींच्या चळवळीमध्ये प्रतिगामी लोकांचा आणि जातीवादी लोकांचा जास्त भरणा आहे हे ध्यानात घेऊन इंदिरा गांधीने ऐतिहासिक कार्य केलं, ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द आणले. आणि पहिल्यापासून 2014ला 26 मे 2014ला प्राईम मिनिस्टर आत्ताच्या आहेत ते झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक दिवशी त्यांची मागणी आहे की प्रिॲम्बलमधून घटना तर बदला म्हणतात ते सोडा, 50% जास्त बदलून पण ते झालेले आहे. डोंट बी अंडर इम्प्रेशन की भारतीय राज्यघटना म्हणजे काहीतरी नवीन पुस्तक आणणार वगैरे म्हणून. आतून ते हळूहळू इट इज बिंग क्रिपल्ड. म्हणजे जशी उंदीर जसं चावत करतो तशा पद्धतीने एक एक प्रोव्हिजन, म्हणजे इलेक्शन कमिशनचं आपण पाहतो आहोत, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द आणला आणि म्हणून थोडंफार तरी आपल्याला त्याच्यामध्ये वाव आहे. परराष्ट्र धोरण. आता संपूर्णपणे जग 2 विभागामध्ये विभागलं गेलेलं असताना इट इज 740. परराष्ट्र धोरण नेहरूंनी स्वतंत्रपणे आखणं आणि त्याच्यामध्ये नेहरूंची भूमिका अशी होती की जर समजा युरोप आणि अमेरिका सेंट्रिक वर्ल्ड ह्याला जर आव्हान द्यायचं असेल, त्यांना जर बाजूला सरकायचं असेल, तर मग तुम्हाला आशियाने नेतृत्व त्याचं केलं पाहिजे. आशियाचं नेतृत्व करायचं असेल तर भारत एकटा नेतृत्व करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चीनची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून 1955 जो पंचशील करार जो केला चौ एन लायचा, तो त्याच्यात ना आला. त्याच्या अगोदर 1954 बांडुगला कॉन्फरन्स झाली. जोसेफ टिटो, नासर आणि नेहरू या तिघांनी पुढाकार घेऊन नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. आणि एवढा मोठा कोल्ड वॉरचा प्रयत्न असताना सुद्धा एक जगामध्ये तिसरी शक्ती निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये दोघांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर हे आपल्याकडे फार मोठे विचारवंत आहेत, होते आणि त्याच्यावरती मांडले जातात. परंतु त्याने असं म्हटलंय की गरीब देशाचा प्राईम मिनिस्टर आंतरराष्ट्रीय धोरण बदलू शकत नाही. इट्स ओके. पण मला तुम्ही सांगा, आज फॉरेन पॉलिटिक्समध्ये अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जो देश सबंध जगभर टेररिझम पसरवतो, तो देश अमेरिका आणि चायना ह्यांच्यामध्ये मध्यस्थी करतो. आणि ज्या देशाला संपूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, नॉन अलाइनमेंट, कोणत्याही ब्लॉकमध्ये न जाता आपली भूमिका मांडणं, तो काही करू शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना वाटत असेल की आय एम टॉकिंग फ्रॉम वन पॉईंट ऑफ व्ह्यू, बट आय हॅव दॅट वन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ माइंड. प्रश्न असा आहे की संपूर्णपणे फॉरेन पॉलिसीचा आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा नेहरूंनी हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकन प्रेसिडेंट सहित जगामध्ये नेहरू एक अशी व्यक्ती होऊन गेली की ज्याचा एक नैतिक दबदबा होता. नुसते आण्विक क्षेपणास्त्र तयार करून तुम्ही जग जिंकू शकत नाही. आता मला काल माझा एक मित्र म्हणत होता, EIची डेव्हलपमेंट सावंतांना अधिक माहिती असेल की अमेरिका आणि चीन या दोघांनी जर EIच्या संबंधामध्ये नीटपणे त्याच्या वापरावर जर करार केला नाही किंवा त्याच्यावर बंधनं जर घातली नाहीत तर EI कॅन डिस्ट्रॉय द एंटायर वर्ल्ड. इतकी ताकद EIमध्ये आहे. ते नुसता पण ते भाषांतर करतो तेवढं नाही आहे EI. हा धोका फक्त एकट्याच माणसाने ओळखला होता, मोहनदास करमचंद गांधी, की टेक्नॉलॉजी कुठल्या लेव्हलला जाऊ शकते. जेव्हा IVF केलं, म्हणजे पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीचं शुक्रजंतू जेव्हा लॅबोरेटरीमध्ये एकत्र ठेवून मुलाची निर्मिती केली, त्याच्यापर्यंत काय राहिलं बरं तुम्ही सांगा आणखी.
की प्रत्यक्ष स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायको यांचा फिजिकल कॉन्टॅक्ट येण्याची काहीच आवश्यकता नाही. गांधी मोठे का होते? नुसते नौखालीमध्ये गेले म्हणून नव्हे. आणि गांधी वॉज नॉट फिलॉसॉफर द वे बर्ट्रँड रसेल वॉज मॉडर्न फिलॉसॉफर. तेव्हा हे जे परराष्ट्रीय धोरण जे आहे त्याच्यामध्ये परवाच कालच चर्चा झाली होती IBN न्यूज लोकमतवर. भारताने आत्ताच्या संदर्भामध्ये संपूर्णपणे एक लुटूपुटूची लढाई देखील, लुटूपुटूची लढाई म्हणजे खरं युद्ध नको, लुटूपुटूची लढाई करण्याचं सुद्धा भारताने सोडून देणं, इतकं हतबल होणं आणि अमेरिका सांगेल तसं वागणं. म्हणजे मला एक कळत नाही की इराणने स्वतंत्रपणे आण्विक पॉवर किंवा मिसाईल्स तयार केली तर ते करावी किंवा करू नये हे ठरवणारा अमेरिका कोण? भारताने रशियाकडून तेल घ्यायचं की नाही हे ठरवणारे अमेरिका कोण? म्हणजे अमेरिका कोण हा प्रश्न केव्हा तरी विचारा की नाही तुम्ही? नाही तर एक दिवशी येऊन इथे डायरेक्टली दे विल सीट इन द नवीन जे आता बांधलंय जे तू बघितलं असेल नवीन पार्लमेंट बांधलंय ते बिल्डिंग आणि अगोदरची जुनी पार्लमेंट. म्हणजे नवीन करण्याच्या नादामध्ये जुन्याचा इतका डिस्ट्रॉय करून टाकायचं की तुमचा विश्वास देखील बसणार नाही की तुम्हाला कधी भूतकाळ आहे म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की परराष्ट्र धोरण आपलं साधे साधे देश म्हणजे बाकीचे मोठे मोठे देश सोडून द्या, परंतु श्रीलंका, मालदीव सारखा छोटा देश म्हणजे सदाशिव पेठा एवढा आहे मालदीव आहे, तो सुद्धा आपला ऐकत नाही. म्हणजे बऱ्याक ओबामा जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर जेव्हा गेले तेव्हा त्यांना हाक मारताना काय मारली माहिती आहे ना तुम्हाला? बऱ्याक. अरे म्हणजे तुमची किती त्यांच्याशी मैत्री हे दाखवण्याचं बऱ्याक म्हणून हाक मारणं काय पर्याय आहे? मला ते आले होते त्यांचं भाषण झालं पार्लमेंटमध्ये. त्यांनी फक्त 2 नावांचा उल्लेख केला, एक गांधी आणि दुसरे आंबेडकर. आणि बऱ्याक ओबामाचा मोठेपणा असा, आय कुड बिकम प्रेसिडेंट ऑफ इंडिया जस्ट बिकॉज ऑफ गांधी अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतके क्लिअरली ते बोलले होते. त्या परराष्ट्र धोरणामध्ये आता ते बागायतकर म्हटलेलं आहे, ज्यांची आमची सातत्याने चर्चा व्हायची, अनंतराव बागायतकर जे सकाळ ब्युरोचे दिल्लीमध्ये चीफ होते, की आपलं कुणी ऐकत नाही आणि आपलं लोकांनी फक्त ऐकावं, लोकांचं आपण ऐकत नाही. काय पहिल्या दिवसापासून आपले काय मन का गीत ना काय चाललंय ते मन की बात म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, ज्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही. एकदा बटन सुरू केलं 92.7 काहीतरी जे तुम्हाला लावायचं स्टेशन लावलं की तुम्हाला ऐकायलाच लागतं ना. नंतर तुम्ही 8 दिवसांनी काय तुम्हाला लिहायचं ते लक्ष देतील किंवा न देतील. तर परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे आपलं फसलेलं आहे आणि आपण अगतिक झालेलो आहोत. 140 कोटी लोकांचा, 42 कोटी लोकांचा देश अशा तऱ्हेने अगतिक होणं, आंतरराष्ट्रीय पातळीवर केविलवाणा होणं, ही गोष्ट भारताला निश्चितपणे भूषणावं नाही. याचा विचार प्रेझेंट सरकारने करण्याची आवश्यकता आहे. नेहरूने हेवी इंडस्ट्री आणली म्हणून टीका झाली. चायना आणि रशिया या दोघांनी स्वतःच्या सुरुवातीच्या प्लॅनिंगच्या काळामध्ये हेवी इंडस्ट्रीला महत्त्व दिलं म्हणून तुमच्याकडे सिंद्री फर्टिलायझर कंपनी झाली आणि त्याच्यातनं ग्रेन रिव्हॉल्युशन होऊ शकली. नेहरूनी मोठी मोठी धरणं बांधली, भाकरा नांगलसारखं, हिराकूटसारखं, आणि म्हणून तुमच्याकडे सतलज नदीवर मी जेव्हा पहिल्यांदा सतलज बघितली कुलडं जाताना मला 5 मिनटं मी असं मेस्मराईज झालो. कारण ह्या नद्यांनी केवढं संपूर्ण भारत एक त्याचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे. आणि त्याला नेहरूने टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया असं नेहरूने म्हणणं, IITs. त्याच्यानंतर पुढे काय झालं, त्या संस्था स्थापन कशा केल्या वगैरे वगैरे म्हणून. नेहरूंची प्रतिमा अशी झाली की अँटी हिंदू. असं नेहरू अँटी हिंदू जर असते तर नेहरूने सांगितलं असतं की माझी राख या देशातल्या सगळ्या पर्वतरांगामध्ये आणि नद्यांच्या मध्ये विसर्जित करा म्हणून. अशी एक साधी गोष्ट अशी आहे की या देशावर नेहरूने
आणि हा देश म्हणजे हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, केव्हा तरी हा देश सगळ्यांचाच आहे. म्हणजे हा देश प्रिडॉमिनंटली हिंदूंचा असं देखील म्हणणार नाही मी. बिकॉज द मोमेंट टू टॉक दिस कंट्रीज प्रिडॉमिनंटली ऑफ हिंदूज, दॅट मोमेंट यू ॲक्सेप्ट कल्चरल नॅशनलिझम ऑफ हिंदुइझम. नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाला सगळ्या धर्मांच्या नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला, ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्पोजिट कल्चर किंवा व्यामिश्र संस्कृती असं म्हणतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी एम एन रॉयचं वाचलं असेल पुस्तक, म्हटलं इस्लामिक रिव्हॉल्युशनच्या संबंधामध्ये लिहिलेलं. ही वॉज ओरिजिनल थिंकर. तेव्हा आत्ताच्या कम्युनलिझम, तो हिंदूंचा असेल, तो मुसलमानांचा असेल, तो कोणाचाही असेल, तो प्रांतीयवाद असेल, त्यात रिजेक्ट केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने नेहरूंच्या सगळ्या संबंधामध्ये, ते इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये मी जात नाही. चायनाच्या संबंधात तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे की चायनाच्या संबंधामध्ये नेहरूंची भूमिका चुकीची नव्हती. त्याच्यावर शेकडो पुस्तकं आहेत. नुसतं चायना, हिमालयन ब्लंडरपासून अनेक. नेहरूंची चूक काय झाली? नेहरूंनी कृष्ण मेननवर नको तितका विश्वास ठेवला. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. तुम्ही चीनला कसं काय काउंटर करू शकता? अमेरिकेचा इन्कम आहे $24 ट्रिलियन, चायनाचा आहे $17 ट्रिलियन. 1996 मी बेजिंगला पहिल्यांदा जेव्हा गेलो चायनामध्ये, तेव्हा मी बुक स्टॉल बघितला इंटरनॅशनल एअरपोर्टवर, चायना अ सुपर पॉवर. 1996 1976ला माओ गेल्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू झाले. 20 वर्षात चायना बिकम सुपर पॉवर. मग 96 आज चायना कुठे असेल? अमेरिका फक्त एकाच देशाला घाबरते आणि ती म्हणजे चायना. बिकॉज चायनाला डॉलरच्या ऐवजी युआन हे इंटरनॅशनल करन्सी करायचे आहे. आणि म्हणून परवा भेट घेतल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प भेटल्यानंतर 5व्या दिवशी पुतिन त्यांना भेटायला गेले. 2 गोष्टी नेहरूंच्या काळामध्ये झाल्या. एक म्हणजे नेहरूंनी इन्कम डिस्ट्रीब्युशनवर जितका भर द्यायला पाहिजे, त्यांनी म्हटलंय खूप. इथे पुस्तकाच्या मध्ये इतकी 10 रेफरन्सेस आहेत. इन्कम डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, ग्रोथ अलोन इनफ नाही आहे, पण नेहरूंनी इन्कम डिस्ट्रीब्युशनकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं. एक प्राईम मिनिस्टर म्हणून त्याची काही कारणं जरी असली तरी नेहरूंचं झालेलं दुर्लक्ष हे अक्षम्य आहे. याच्यापेक्षा मोठी लिमिटेशन नेहरूंचं म्हणजे नेहरूंनी प्राथमिक शिक्षणाकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं लक्ष दिलं नाही. आज काय परिस्थिती आहे प्राथमिक शिक्षणाची? राईट टू एज्युकेशन 2009 सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग कमिशन आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलने केल्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवशी बातम्या येतात, 15,000 शाळा बंद, 4,000 शाळा बंद. म्हणजे शाळा तर जावडेकर इथे बसले आहेत, त्याचे जास्त तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये. ती शाळा 3-3, 4-4, 5-5 किलो दुसऱ्या गावी जायचं. त्याला सरकारचं म्हणणं काय? शाळेमध्ये पट कमी आहे, तुम्हाला आम्ही ट्रान्सपोर्ट देतो, ट्रान्सपोर्टचे पैसे येतो. आता 3रीतला मुलगा ट्रान्सपोर्टने बस करून पावसातून नदीतून तिकडे जायला म्हणजे तो मरेल ना तो शिकेपर्यंत. हे काय सरकार बी काय चाललंय काय? एक प्रचंड प्रमाणामध्ये अनागोंदी ह्या एकाच शब्दामध्ये तुम्हाला त्याचं वर्णन करता येतील. तेव्हा नेहरूंना मी सुरुवातीला अभिवादन केलं, शेवटी मी अभिवादन करतो. परंतु एक तुम्हाला सांगायला पाहिजे, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती प्राईम मिनिस्टरने सांगितलं की हे तुम्ही ॲस्टॉरिटी मेजर्स पाळा. म्हणजे ॲस्टॉरिटी म्हणजे काय म्हणतो आपण, काय अत्यंत साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. हे हास्यास्पद आहे. जे सुखवस्तू लोक आहेत त्याने ऑस्टेरिटी मेजर्स पाळा. जे ऑलरेडी ऑस्टेरिटी मेजर पाळण्याच्या खाली आहेत, आदिवासी आहेत, शेड्यूल कास्टमधले गरीब आहेत, ओबीसीमधले गरीब आहेत, मराठा सगळ्या जातीच्या मध्ये आहेत, ब्राह्मणांच्या पण असतील, त्यांनी ऑस्टेरिटी मेजर्स म्हणजे काय पाळा? तर मला सांगायचं असं आहे, ही परिस्थिती आपल्याला लवकरच बदलायला लागेल. आणि ते बदलण्याचं सूत्र कार्लाइलने दिलेलं आहे. When injustice is the order of the day, then disorder is the beginning of justice. संसदीय माध्यमातून
शांततेच्या अहिंसेच्या माध्यमातून प्रचलित राजकीय सत्तेच्या विरोधामध्ये ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, आय एम नॉट रेफरिंग टू एनी पॉलिटिकल पार्टी, आय एम टॉकिंग अबाउट युनिव्हर्सल ट्रूथ गिवन बाय कार्लाइल. ते असं की दीर्घकाळ माझ्या घराला आग लागेपर्यंत मी बाहेर पडणार नाही, ही भूमिका चालणार नाही. दॅट अलोन विल सेव्ह द कंट्री, विच वॉज द व्हिजन ऑफ जवाहरलाल नेहरू. थँक्यू व्हेरी मच.